मार्क्सच्या बाबतीत सगळ्यात जे फेमस त्याचं जे वाक्य आहे ते म्हणजे धर्म ही अफूची गोळी आहे, रिलिजन इज दी ओपियम ऑफ मॅन. तर त्याने असं एक पहिले पर्स्पेक्टिव्ह असं येतं की मार्क्स हा धर्मविरोधी आहे. मी मध्ये कॉलेजमध्ये बोलत असताना माझा एक मित्र आहे केरळचा आणि तो मला वी वर टॉकिंग अबाउट मार्क्स आणि तो मला हेच म्हणाला की in everything else he is okay, but he negates God when he says religion is the opium of man. To that I answered, maybe he doesn't negate God, he negates religion. Maybe we need to think and read actually what he said. पण त्यामुळे कदाचित मार्क्सिझम इज नॉट अट्रॅक्टिव्ह टू पीपल हू आर रिलिजियस पर से किंवा स्पिरिच्युअल. तर मार्क्सचं नेमकं धर्माच्या बद्दल काय म्हणणं आहे आणि तो खरंच धर्मविरोधी आहे का? हा जगात सगळ्यात गाजलेला प्रश्न आहे. आणि मार्क्स हा ओळख करून देताना मी म्हटलं की दोन्ही आजोबा त्याचे धर्मगुरू होते, रब्बाय ज्युइश धर्मातले. त्याचे बाबा प्रोटेस्टंट होते. तो शाळेमध्ये लिहितो त्यावेळेला ख्रिश्चॅनिटीतलं जे पॉझिटिव्ह भाग आहे ती कशी पुढं गेली पाहिजे वगैरे असं सगळं लिहितो. म्हणजे ते मांडणीमध्ये तो काही असा बॉर्न ॲथिस्ट वगैरे असं नाही आहे. मात्र तो शालेय काळातच कर्मकांडी धर्म आणि धर्माचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्याबद्दल वैतागलेला आहे. आणि तो धर्मातला जो काही त्या अर्थी मानुष्य भाग आहे, नीतीचा भाग आहे, त्याच्याबद्दलच त्याला फक्त सार्वत्रिक पातळीवरती देणं घेणं आहे. म्हणजे ख्रिश्चॅनिटीचं ते तत्त्व सार्वत्रिक होणं. इव्हेंच्युअली तो त्याच्याबद्दल एक क्रिटिकल बनत जातो. तो ज्यावेळेला डॉक्टर्स क्लबमध्ये वगैरे जॉईन झालेला आहे बर्लिन विद्यापीठामध्ये, त्यावेळेला चर्चा जोरात सुरू आहे धर्मावरच. आणि त्या प्रशियन मोनार्कच्या काळामध्ये राजकारणावर चर्चा करायला सुद्धा परवानगी नाही आहे. त्यामुळं सर्व राजकीय मुद्दे हे धर्माच्या आडून चर्चेला येतात, धर्माच्या पोटातून चर्चेला येतात. म्हणजे प्रशियातले सर्व सत्ता संबंध, सर्व राजकीय संबंधांची चर्चा कशी करायची तर धर्माला मध्ये ठेवून करायची, असं तेच सुरू आहे. त्यामुळं त्या कॉन्टेक्स्टमध्ये तो धर्माविषयी लिहितोय. धर्म म्हणजे ओपियम ऑफ द पीपल हे मार्क्सचं त्या पॅराग्राफचा एंड आहे. बऱ्याचदा तो ओपियम फॉर द पीपल असं मानलं गेलेलं आहे. म्हणून जी सगळी चर्चा आहे ती जणू कोणीतरी बाहेरून लोकांना अफू देतं. जे प्रबोधन काळामध्ये मानलं गेलं होतं की धर्म हा लोकांना फसवण्यासाठी निर्माण केला आहे. मार्क्स त्याच्याकडे कसं बघत नाही तसं हे म्हटलेलं आहे. पण हा ऑफ द आणि फॉर द मधला फरक नीट लक्षात घेतला पाहिजे. तो असं म्हणतो की जर्मनीमध्ये धर्माची समीक्षा पूर्ण झालेली आहे, धर्म ह्या प्रकाराची समीक्षा पूर्ण झालेली आहे, आता पुढं गेलं पाहिजे. म्हणजे धर्म हे एक घटित आहे समाजातलं आणि त्याची समीक्षा करून आपल्याला पुढं गेलं पाहिजे. तो असंही म्हणतो की धर्माची जी समीक्षा जी आहे त्याचं धर्माचं रूट हे माणूस आहे आणि म्हणून तशी त्याची समीक्षा झाली पाहिजे. म्हणजे तो तिकडून तिकडे येतो. तो ईश्वराच्या जागी आधुनिकतेनं माणूस आणून ठेवलेला आहे. हे काय कृत्य बरं किंवा वाईट असेल तर ते मार्क्सचं नाही आहे. हे कृत्य युरोपातल्या रेनेझा आणि नंतर आलेल्या प्रबोधन युगाचं कृत्य आहे. आणि ते सामूहिक कृत्य आहे की त्यांनी आता ईश्वराच्या जागी मनुष्य प्रस्थापित केलेलं आहे. आणि म्हणून तिथे सगळी डिबेट जी आहेत, माणसाचे हक्क, माणसाचं स्वातंत्र्य वगैरे वगैरे जे सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्या बॅकग्राऊंडवरती मार्क्स धर्माची सगळी चर्चा करतो आहे. आधीचे जे सगळे एनलायटनमेंट प्रबोधन विचारवंत आहेत त्यातला एक मेजर ट्रेंड असं म्हणतो की धर्म ही गोष्ट सत्ताधाऱ्यांनी सत्ता टिकवण्यासाठी, लोकांना मूर्ख ठेवण्यासाठी, लोकांचं शोषण करण्यासाठी वापरलेली गोष्ट आहे. मार्क्स इतका उथळ नाही. मार्क्स असं म्हणतो की धर्म का निर्माण झाला आणि धर्म मानवी जीवनामध्ये काय भूमिका अदा करतो याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणून धर्माची क्रिटिसिझम ही समाजाची क्रिटिसिझम म्हणून माणूस ज्या अवस्थेत जगतोय त्याच्या समीक्षेपर्यंत आपल्याला रूटपर्यंत जावं लागेल. असं एक तो अत्यंत परिपक्व आणि व्यापक दृष्टी वयवर्ष 26 पासून घेतलेला मुलगा आहे. त्यामुळे त्याला धर्माबद्दल तो उथळपणाने बोलतोय असं म्हणणं बरोबर होणार नाही, अशी ॲक्च्युअली परिस्थिती आहे. आता हे सगळं म्हणत असताना फ्युडलिझममध्ये म्हणजे सरंजामी समाजात किंवा कुठल्याही आधुनिक पूर्व समाजामध्ये मानवी जीवनाच्यावरती सगळी छत्री धरणारी जी गोष्ट असते ती धर्म असते. धर्म हीच एव्हरीथिंग आहे. बापानं कसं वागावं, नवऱ्यानं कसं वागावं, इथपासून राजानं कसं वागावं,
इनडायरेक्टली उत्पादन व्यवस्थेचं जे काही म्हणजे उदाहरणार्थ जाती व्यवस्था आहे त्याचं सुद्धा छत्रचामर धर्म आहे भारतामध्ये. म्हणजे धर्म हेच तुम्हाला कायदे देतं, नीती देतं, मिनिंग देतं, फिलॉसॉफी देतं, विश्वाचा अर्थ उलगडतं. प्रत्येक गोष्ट किंवा मोक्ष, श्रेय, प्रेय हे सगळं धर्म देत असतं. आधुनिक युगामध्ये हे वेगळं होतं. त्यामुळं आता माझ्या जीवनाचं श्रेय मी कसं शोधू, प्रेयस काय आहे, मला कायदे काय असेल, एव्हरीथिंग स्टार्ट्स कमिंग आउट ऑफ द अम्ब्रेला ऑफ रिलिजन आणि एक्झिस्ट ॲज अन इंडिपेंडंट ऑर ऑटोनॉमस बॉडी. त्यामुळं कायदे सेक्युलर व्हायला लागतात. कायदे कायदे म्हणून येतात. सरंजामशाहीमध्ये कायदा नावाचा प्रकार नसतो, सार्वत्रिक कायदा. तो पहिल्यांदा भांडवलशाही आणते किंवा आधुनिक युग आणतं. या सगळ्यामध्ये मग धर्म हा कन्फाईन व्हायला लागतो हळूहळू. आता धर्माचा रोल कमी कमी व्हायला लागलेला आहे. या कॉन्टेक्स्टमध्ये पण मार्क्स बोलतोय. ईश्वराबद्दल बोलताना तो असं म्हणतो की गोची अशी आहे की ईश्वर का लागतो. तो म्हणतो की निसर्ग आणि समाज जो आहे त्याच्यात काहीतरी कमतरता आहे म्हणून ईश्वर लागतो. पण ह्याचा अर्थ काय होतो. तो असं म्हणतो की म्हणजे ईश्वराची जी निर्मिती आहे ती परफेक्ट नाही आहे. ईश्वराची निर्मिती परफेक्ट नसेल तर ईश्वर कसा परफेक्ट होईल, असा ट्रॅप तयार होतो. असं म्हणून तो खूप चांगली चर्चा केली त्याने. तुम्ही इकडून बघा तिकडून बघा, ईश्वराविषयी प्रश्न तिथेच राहतात. पण त्याचा तो तुच्छतेने वगैरे काही बोलत नाही. तो म्हणतो की तुमची विचाराची पद्धतच अशी प्रॉब्लेमॅटिक आहे की तुम्ही ज्यासाठी ईश्वर शोधता त्याच्यातनंच रेफ्यूट होतं. म्हणजे तो असं म्हणतो की ईश्वराच्या अस्तित्वासाठी जी जी कारणं तुम्ही देता तीच ईश्वराचं अस्तित्व नाकारणारी कारणं असतात. आता हे तपशिलात जात नाहीत कारण तो थोर माणूस असल्यामुळे ते तपशिलात वाचण्या इतकं सुंदर आहे, एवढं काही लक्षात ठेवणं शक्य नाही. परंतु ईश्वराबद्दल सुद्धा तो ईश्वरशास्त्र म्हणजे ज्याला थिओलॉजी म्हणतात आणि रिलिजन या सगळ्याचं तो क्रिटिक एका मनुष्यकेंद्री पद्धतीनं सामाजिक संदर्भात ऐतिहासिक पद्धतीने करतो. इथं ऐतिहासिक हा शब्द महत्त्वाचा याच्यासाठी आहे की मानवी जीवनामध्ये धर्म कधी उदयाला येतो, तो काही गिवन नाही आहे. आदिम समाजामध्ये देर आर नंबर ऑफ रिलिजन्स. छोटे धर्म होते, छोटे दैवतं होती सगळीकडे. अरबस्थानातच 360च्या वर टोळ्या आणि त्यांचे 360 दैवतं, 360 धर्म वगैरे वगैरे होते. तर या सगळ्यांचे मग ऑर्गनाइज्ड रिलिजन एका वेगळ्या टप्प्यावर वर येतात. ख्रिश्चॅनिटी एक ऑर्गनाइज्ड रिलिजन म्हणून येण्यापूर्वी युरोपामध्ये धर्म होतेच आणि त्यांना काय म्हटलं जायचं, पेगन. असं सगळीकडे होतं जगभर. हिंदू धर्म हा पेगन सकट ऑर्गनाइज्ड रिलिजनपर्यंत सगळं एकत्र असलेलं मोठं म्युझियम आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता अटेम्प्ट सुरू आहे की तो म्हणजे जे ख्रिश्चॅनिटीने 15व्या 16व्या 17व्या शतकात केलं ना, लाखो बायांना चेटकिनी म्हणून मारून टाकणं आणि जगातले सर्वात भीषण मशिनरी तयार करणं छळवणुकीची आणि पनिशमेंटची. टेक्नॉलॉजी एकेकाळी त्याच्यासाठी डेव्हलप झाली तिथे. हे सगळं आता करू पाहत आहेत आपल्या इथे हिंदू धर्माच्या नावाने. आता यंत्रणा वगैरे नाही पण त्यांना तो ऑर्गनाइज्ड रिलिजन बनवायचा आहे. समहाऊ हिंदू रिलिजन इज ऑफ अ डिफरंट काइंड. म्हणजे कुठलाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ या अर्थी मी म्हणत नाही, कॅरेक्टर या अर्थीच फक्त म्हणतो. आता ह्या सगळ्याचा मानवी जीवनात अर्थ काय होतो ह्याचं क्रिटिक मार्क्स करतो. आणि त्यावेळेला तो मार्क्सचं म्हणणं थोडक्यात असं आहे धर्माविषयी की धर्म हा म्हणजे त्याचं जे वाक्यच आहेत त्याच्यामध्ये हृदयहीन समाजाचं हृदय आहे, प्राण गमावलेल्या समाजाचं तो आत्मा आहे. म्हणजे प्रत्यक्ष जीवनामध्ये माणसांनी जे जे गमावलेलं आहे, जे जे त्यांना मिळवावं असं वाटतं त्याचं रिफ्लेक्शन जाणीवेच्या पातळीवर धर्माच्या रूपातून येतं. आणि त्यामुळे धर्म ही त्यांची नीड पण आहे आत्ता माणसांची. कारण ते धर्म जे सांगतोय ते ॲक्च्युअलिटीमध्ये ते भोगू शकत नाहीत, उपभोगू शकत नाहीत, जगू शकत नाहीत. म्हणून तो आहे. म्हणजे त्याच्या इतकं सिम्पथेटिक माणूस दुसरा नाही असं माझं मत आहे धर्माबद्दल. समर्थक म्हणत नाही मी, सिम्पथेटिक विश्लेषण करणारा माणूस की अरे ही मानवी गरज म्हणून का आली, आजही ती का टिकून आहे आणि ही काय दर्शवते. म्हणजे ती एक प्रकारचा निषेध दर्शवते, एक प्रकारचा आक्रोशही दर्शवते. माणसांचा रिलिजन म्हणजे काय, माणसांचा आक्रोश आहे की आम्हाला माणूस म्हणून जगायला मिळत नाही आहे आणि म्हणून आम्ही ईश्वराकडे चाललेलो आहे, म्हणून आम्ही प्रार्थना करतोय. म्हणजे तो आक्रोश आहे. तो एका पातळीवर निषेधही असतो की आज जे चाललं हे चूक आहे. तर ते सत्ताधाऱ्यांना सांगितलं जात असेल इनडायरेक्टली, ते जातीव्यवस्थेला सांगितलं जात असेल, ते कॅपिटलिझमला सांगितलं जात असेल. पण ते सांगितलं जातं की धर्माच्या जेव्हा आम्ही नाव घेतो तेव्हा आम्ही तुमचा निषेध करतो कारण तुम्ही आम्हाला धर्माची गरज राहणार नाही असं चांगलं जगूच देत नाही आहात.
असा सगळ्याचा त्याचा आशय आहे. आणि त्यामुळे तो धर्माच्या संदर्भात बोलत असताना सुद्धा असं म्हणतो की धर्म आणि अन्य सुद्धा भ्रमांच्या बद्दल, इल्युजन्सबद्दल तो असं म्हणतो की म्हणजे प्रबोधन किंवा रॅशनलिस्ट थॉटमध्ये कसं असतं की माणसांचे मेंदू साफ करा, माणसांची बुद्धी साफ करा, म्हणजे मग ते भ्रमातून बाहेर येतील. तो तसं काही मानत नाही. तो असं म्हणतो की भ्रम निर्माण आणि आवश्यक करणारी परिस्थिती बदलली पाहिजे. भ्रम ही गरज बनणारी परिस्थिती पण बदलली पाहिजे. आणि म्हणजे भ्रमांना निर्माण करणाऱ्याबरोबरच भ्रम आवश्यक करणारी परिस्थिती बदलली पाहिजे असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा तो फार मूलभूत बोलतोय की माणसांना हे भ्रम का गरजेचे होतात ते बघा ना तुम्ही. आणि असं त्यांना जगायला द्या की त्यांना इल्युजन्सच आधार घ्यावाच लागणार नाही. आणि इट इन्क्लूड्स रिलिजन. त्यामुळे मला वाटतं की तो अख्ख्या स्वर्गातून म्हणजे त्याच्याविषयी असं म्हटलं गेलेलं आहे की मार्क्स आणि बावर हे एक धर्मावरती काहीतरी मासिक बिसिक काढणार होते. तेव्हा एका मित्राने दुसऱ्या मित्राला लिहिताना असं म्हटलेलं आहे, ईश्वरानं आता स्वर्गामध्ये आपल्या सर्व दूतांना जवळ घेऊन आपली घट्ट बांधणी करावी, कारण त्याचा सगळा स्वर्ग उद्ध्वस्त करायला मार्क्स आणि बावर आलेले आहेत. असं असं विनोदी पद्धतीने बोललं गेलेलं आहे. कारण तो काही केवळ विध्वंसाचा मुद्दा नाही आहे, ते सिस्टीमच ते उद्ध्वस्त करताय. तो बेसिसच उखडून टाकायला लागलाय तो फिलॉसॉफीतला, रिलिजनमधला, सोशल थॉटमधला. आणि तो असं सांगायला लागला की तुम्ही चांगलं जगायला लागलात तर म्हणजे साध्या भाषेत बोलायचं, स्वर्ग जमिनीवर आला तर स्वर्गाची कन्सेप्शन कशाला पाहिजे इल्युजन म्हणून. त्या अर्थी तो स्वर्ग नरक ह्या भाषेत बोलत नाही. परंतु पुढे रिलिजनवर वेळोवेळी तो बोलतो. रिलिजन आणि देवतांच्या संदर्भात तो नोटांची पण तुलना करतो. तो म्हणतो या एका समाजातले, काल मी नोटांबद्दल बोललो तसं की या नोटा तिथे कागदी तुकडे असतील, तसं तो इथले देव तिथं म्हणजे देव म्हणून कोणी मानणारच नाही, ते खुळचटच प्रकरण ठरेल तिथे, कारण तिथले देव वेगळेच असतील. असं तो अनेक अंगाने देव ईश्वर धर्माकडे बघतो. आणि अगदी शेवटी कॅपिटलमध्ये सुद्धा तो एके ठिकाणी असं म्हणतो की रिलिजन आज धर्म जो अस्तित्व आहे. आणि त्याचं एक म्हणणं महत्त्वाचं हे आहे, मगाशी मी थोडं बोललो पण आणखीन स्पष्ट करतो की भांडवलपूर्व समाजातला धर्म सरंजामी युगातला आणि भांडवलशाहीतला धर्म ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तो धर्म जसाच्या तसा कंटिन्यू होत नाही, त्याचं कॅरेक्टर बदलतं पूर्णपणाने, त्याचा रोल बदलतो, त्याचा कंटेंट बदलतो. आणि आपल्याला आत्ता तर ते अगदी क्लिअर आहे. भारतामध्ये जो धर्म वापरला जातो आत्ता, आपण आउट अँड आउट ते असं म्हणू शकतो की कॅपिटलचं लॉजिक चालवण्यासाठीची, सत्ता चालवण्यासाठीचं कल्चरल पॉलिटिक्स आहे. इट इज नॉट रिलिजन ॲट ऑल. त्यामुळे त्या प्रकारचं ते कसं बदलतं ह्याच्याविषयी सुद्धा जागा. आणि तो कॅपिटलमध्ये असं म्हणतो की आपण विश्लेषण करत असताना धर्माकडून खाली जाणं, आज धर्म का आहे आणि त्याची मटेरियल रूट शोधणं, ही एक पद्धत आहे. पण ती साधी सरळ पद्धत आहे, नवीन काही नाही असं तो म्हणतो. तो म्हणतो की आपण उलटं केलं पाहिजे. जर खरं समजायचं तर आपण आधी पॉलिटिकल इकॉनॉमीचं ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे तो भांडवलशाहीबद्दल असं म्हणतो की समाजाचं विश्लेषण करताना सगळं जे वरचं आयडिओलॉजिकल स्ट्रक्चर आहे, म्हणजे माणसांच्या जाणीवांचं मोठं स्ट्रक्चर आहे, त्याच्याकडे आपण नंतर येऊ, त्याच्यामध्ये अनिश्चितता खूप आहे. त्या मानानं निसर्ग विज्ञानाचं प्रिसिजन लावता येईल असं मटेरियल लाईफ जे आहे, इकॉनॉमी जी आहे, ती त्या मानानं आपण प्रिसिजननं तिचा अभ्यास करू शकतो. आपली जबाबदारी ही आहे की आपण पॉलिटिकल इकॉनॉमीचं क्रिटिक करून त्यातून हे शोधलं पाहिजे की धर्म आज का अस्तित्वात आहे, असं त्याचं म्हणणं आहे. तुम्ही वरून खाली येऊ नका, तुम्ही खालचं नीट ॲनालिसिस करा, त्यातल्या कॉन्ट्राडिक्शन्स शोधा, त्यातले लॅक्युनास शोधा, त्यातल्या त्रुटी शोधा, आणि मग बघा की वरती इल्युजन्स का टिकलेले आहेत, धर्म का टिकलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा तो तथाकथित बुद्धिप्रामाण्यवाद्यांप्रमाणे धर्माला कुठंच डॅम करत नाही. पण धर्म ही गोष्ट का अस्तित्वात आहे ह्याच्याकडून तुम्ही माणसाकडे बघा, हेच त्याचं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे शेवटपर्यंत. तुम्ही धर्माचा धर्म म्हणून बघू नका, धर्माच्या क्रिटिकमधून माणसाकडे बघा, स्टेट ऑफ ह्युमन बिंग्स काय आहे बघा, स्टेट ऑफ सोसायटी काय आहे बघा, इम्प्रूव्ह इट टू दॅट एक्सटेंट वेअर ह्युमन बिंग्स विल नेव्हर नीड एनी इल्युजरी म्हणजे गोष्टी ज्याच्यामध्ये धर्म एक त्याचा भाग आहे, असं सर्वसाधारण त्याचं म्हणणं आहे असं म्हणता येईल. धर्माच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा पैलू जो येतो तो नास्तिकतेचा आहे. आणि मग मार्क्स नास्तिक होता का, तर मार्क्स नास्तिक होता, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही.
परंतु तो मुळात नास्तिक ह्या प्रकरणाबद्दलही चर्चा करतो. तो असं म्हणतो की नास्तिक असणं हे दुसऱ्या बाजूने ईश्वराचं अस्तित्व असणं मान्य करणंच आहे. तो असं म्हणतो की धर्मनिरपेक्ष असणं याचा अर्थच समाजात तेव्हा धर्म अस्तित्वात असणंच आहे. आणि जोपर्यंत तुम्ही धर्मनिरपेक्षता टिकवत राहता तोपर्यंत धर्म आहे हेच आहे त्याचं. त्यामुळं मानव समाज मस्ट गो बियॉन्ड दॅट. म्हणजे नास्तिकतेच्या पलीकडे जाऊन नास्तिकता आणि आस्तिकता ह्या संकल्पनाही नष्ट होतील असा मानवी समाज अस्तित्वात येणं हे त्याचं म्हणणं आहे. त्यामुळं तो एक हायर लेवलचे मानवी नैतिकता आणि मानवी मूल्यव्यवस्था आपल्यासमोर ठेवतो, विच इज ॲफर्मेटिव्ह, विच इज पॉझिटिव्ह. ॲथिझम इज अ व्हेरी निगेटिव्ह कन्सेप्ट. आणि त्याचं म्हणणं आहे की ही निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. दिस ट्राईज टू निगेट रिलिजन ॲट ॲन ओनली इंटलेक्च्युअल लेवल आणि नुसतंच नकारात्मक पद्धतीनं. त्यामुळे त्याला काय फार उत्साह नाही आहे ॲथिझमबद्दल. तो काहीही प्रेमानं पोट भरून आनंदानं वगैरे असलं काही नाही. ते असं त्याच्या लेखी तेही असं त्यातलंच प्रकरण आहे आणि त्याच्या पलीकडं माणसांनी जाण्याची गरज आहे. हा त्याचा मुख्य मुद्दा आहे. त्याच्यामध्ये त्यानं ॲथिझमची चर्चा काही ठिकाणी केलेली आहे. त्या तपशिलात आता आपण जाण्याची तशी गरज नाही, जसं सेक्युलरिझमबद्दलही म्हणता येईल. ते मुळामधून तुम्ही वाचावं लागेल. पण माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की ह्या डायकॉटॉमीजमध्ये तो अडकत नाही. तो असं उलटं म्हणतो की ही द्वैतं का समाजात अस्तित्वात येतात ते बघा आणि त्यातून तुम्ही समाजाच्या अवस्थेचं पुन्हा एकदा मूल्यमापन करून पलीकडे जा, असं तो थोडक्यात मुद्दा आहे.